तुमचं बाळ 6 महिन्याच्या आतलं आहे आणि त्याला वरचे अन्न किंवा सॉलिड्स कसे आणि कधी सुरू करायचे याबद्दल तुम्ही कन्फ्युज आहात का? तर पुढच्या काही रील्समध्ये मी ही माहिती तुम्हाला देणार आहे. सॉलिड सुरू करण्याआधी काही बेसिक माहिती तुम्हाला माहिती असली पाहिजे. त्यापैकी हे 8 पॉइंट्स. पॉइंट नंबर 1, सॉलिड्स चालू करण्याचे करेक्ट वय काय आहे आणि त्यामागचे सायन्स. पॉइंट नंबर 2, सॉलिड्स चालू करण्याआधी तुमची घरात काय काय तयारी झालेली असली पाहिजे. पॉइंट नंबर 3, तुमच्या बाळाच्या वयाप्रमाणे वरच्या अन्नाची करेक्ट कन्सिस्टन्सी काय असायला पाहिजे, करेक्ट व्हॉल्यूम काय असायला पाहिजे आणि कुठल्या अन्न पदार्थांपासून तुम्ही वरच्या अन्नाची सुरुवात केली पाहिजे. पॉइंट नंबर 4, बाळाला ॲलर्जी होऊ शकते असे अन्न पदार्थ कुठले आहेत आणि ते कसे इंट्रोड्यूस करायचे, कुठल्या वयात इंट्रोड्यूस करायचे ते मी सांगणार आहे. पॉइंट नंबर 5, बाळ जर स्पून फीडिंग रिजेक्ट करत असेल किंवा पहिल्याच घासाला तोंडाचा असा पाऊट करून दुसरीकडे वळत असेल तर काय करायला पाहिजे आणि स्क्रीन्स न दाखवता किंवा फोर्स फीडिंग न करता बाळाला कसे भरवायचे हेही मी डिस्कस करणार आहे. पॉइंट नंबर 6, सॉलिड्स किंवा वरचे अन्न सुरू केल्यानंतर कुठले अन्न पदार्थ देणे वर्ज्य आहे ते मी सांगणार आहे आणि गाईचे दूध तुम्ही कधीपासून तुमच्या बाळाला चालू करू शकता हेही मी सांगणार आहे. पॉइंट नंबर 7, जर तुमच्या बाळाला चोकिंग होत असेल तर तुम्ही घरी काय करू शकता ते मी तुम्हाला डेमॉन्स्ट्रेट करून दाखवणार आहे. आणि सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा पॉइंट म्हणजे 1 ते 3 वर्षाच्या टॉडलर वयोगटातील मुलांसाठी खास टिप्स आणि ट्रिक्स, त्यांना सॉलिड्स भरवण्यासाठी किंवा सॉलिड्स ते स्वतःहून कसे खाऊ शकतात ह्यासाठी. सो पेरेंट्स, स्टे ट्यून फॉर माय नेक्स्ट रील्स. बाय.